आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आज सकाळपासून नोटांवरच्या फोटोची मोठी चर्चा आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली। देशाच्या राजधानीतून सुरू झालेल्या या नोटांवरच्या फोटोचं राजकारण महाराष्ट्रातच जास्त तापलंय। सर्वच राजकीय पक्षांमध्ये नोटांवर कुणाचे फोटो असावेत याची मागणी करण्याची स्पर्धा रंगली आहे। नोटांवर फोटो छापण्यासाठी कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव सुचवतंय तर कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव। याशिवाय काहींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव सुचवलंय। हे कमी की काय? आता तर या नोटांवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव असावं अशी मागणी सत्ताधारी भाजपकडूनच करण्यात आली आहे। भाजपनं ही मागणी करतानाच ठाकरेंच्या पक्षानं त्याला काउंटर मागणी केली आहे। नोटांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच हवेत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांचा फोटो आपल्या भारतीय चलनावर दिसावा अशी मागणी किंवा अशी इच्छा मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केली। ही एक भारतीय नागरिक म्हणून माझी एक वैयक्तिक मागणी आहे। देशाचे पंतप्रधानांनी नेहमीच शब्दात पलीकडे जाऊन कृतीतून पण शिवरायांबद्दल आदर व्यक्त केला आहे, म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी माझी भावना या निमित्ताने व्यक्त केलेली आहे। आपला बहुभाषिक देश आहे, बहुप्रांतांचा देश आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं, प्रत्येकाचं दैवत असतं आणि मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अत्यंत सक्षम आहेत। त्या ठिकाणी योग्य वेळी या देशहितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी अशी गरज भासली तर ते योग्य निर्णय घेतील। आम्ही जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात अशा प्रकारची फोटोंची स्पर्धा करणं योग्य असं मला वाटत नाही। शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही आणि ह्या नोटांच्या राजकारणामध्ये शिवसेना गरिबांचा पक्ष आहे हो, त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत शिवसेना काही जात नाही। परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी तर शिवसेनेचा आहे, मला असं वाटतं की बाळासाहेबांचा असायला पाहिजे। पण माझ्या वाटण्याला काही महत्व नाहीये ना, शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्याच्यावर काय असायला पाहिजे। हे जाणून बुजून निर्माण केलेले वाद आहेत। श्रीमान उद्धवजींचे नेते आता नोटांवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची मागणी करतात, ती त्यांनी जरूर करावी। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर असावा ही प्रत्येकाचीच मनोमन इच्छा आहे, पण श्रीमान उद्धवजी आणि त्यांच्या नेत्यांना ही मागणी करण्याचा नैतिक अधिकार काय आहे?